त्यामुळे काँग्रेसचं तिकडे ताकद असणं याच्यामध्ये नवलते काय, पण तेवढं असताना सुद्धा अवधूतची ताजी बातमी येते। मी पटकन मुंबईवर आपल्याला या चर्चेसाठी आणेन। आता पटकन आधी प्रणिता आपण बोलणार आहोत। अकोल्यात भाजपचे सागर शेगोगात हे पराभूत झालेले आहे। वंचितचे शहराध्यक्ष निलेश देव यांचा 1600 मतांनी विजय झालेला आहे। अकोल्यातून महत्त्वाची बातमी आहे। जोगेश्वरीत रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर पराभूत झालेल्या आहेत। जोगेश्वरीत रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, मात्र त्यांना धक्का, त्या पराभूत झालेल्या आहे। महत्त्वाची बातमी, जोगेश्वरीत रवींद्र वायकरांना हा धक्का आहे। मुलगी दीप्ती वायकर या पराभूत झालेल्या आहेत जोगेश्वरीत, त्यामुळे रवींद्र वायकरांना हा धक्का। पुन्हा जाऊयात चर्चेकडे। प्रसाद सर, आणखी एक महत्त्वाची बातमी, भायखळ्यातून ठाकरे गटाचे रमाकांत रहाटे हे विजयी झालेले आहे। पनवेल प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। भायखळ्यातून ठाकरे गटाचे रमाकांत रहाटे विजयी झालेले आहेत। पनवेल प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार हे विजयी झालेले आहेत। तर भायखळ्यातून ठाकरे गटाला आनंदाची बातमी आहे, रमाकांत रहाटे हे विजयी झालेले आहे। पनवेल प्रभाग क्रमांक 7 मधून ते भाजपचे, माफ करा, ठाकरे गटाचे उमेदवार होते, तर भायखळ्यातून ठाकरे गटाचे रमाकांत रहाटे हे विजयी झालेले आहेत। तर तिकडे पनवेल प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार हे विजयी झालेले आहेत। पुन्हा जाऊयात चर्चेकडे। प्रसाद सर, बिलकुल प्रणिता, आता पटकन आपण अवधूत वाघ यांच्यापर्यंत पोहोचतोय। अवधूत वाघ, योगेश चिले आणि आपल्या सोबत अरुण सावंत असे तिघजण आहेतच। याच जोडीला आपल्या सोबत चर्चेमध्ये बालाजी गाडे पाटील आलेले आहेत। काँग्रेसकडून बालाजी गाडे पाटील, योगेश चिले मनसेकडून, अवधूत वाघ भाजपाकडून, अरुण सावंत हे शिवसेनेकडून आणि प्रवीण पुरो हे आमच्याकडून म्हणजे पत्रकारांकडून आहेत। आपण सगळ्यांचं चर्चेमध्ये